अगर कतारें लगा लगा कर ज़्यादा पेट्रोल डीजल इस अंदेशे में कि शायद उसकी कमी होगी अगर भरेंगे तो सप्लाई और डिमांड के साइकिल पर उसका स्ट्रेस गिरेगा और एक आर्टिफिशियल कमी उसके कारण तैयार होगी। इसलिए ऐसा न करे, ऐसा मैं सभी को यहाँ से ऐलान करता हूँ। उसके साथ साथ हमारे सरकार ने गैस के मामले में भी पूरे तरीके से एहतियात बरता है। जो हाउस होल्ड गैस है वो सबको सही समय पर मिल रहा है, उसके भी होर्डिंग की कोई आवश्यकता नहीं है और कोई उस प्रकार से न करे। और कहीं पर गैस एजेंसियां अगर गलत तरीके से पैसे मांगती है या गलत तरीके से एक आर्टिफिशियल इस प्रकार से उसमें कमी लाने की कोशिश करती है तो उसकी आप कंप्लेंट करिए, उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी। और साथ साथ मैं ये भी कहना चाहता हूं कि अगले पूरे समय का एक बहुत अच्छा प्लान भारत सरकार ने तैयार किया है, इसलिए सरकार पर विश्वास रखकर सभी लोगों ने एहतियात बरतनी चाहिए। पल्स मेडिकल टूरिज्म को लेकर के पल्स लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल। संजय राऊत वेगवेगळ्या विधानाने कायम भांडणं लावत असतात, पण संजय राऊतांची आता त्यांच्या एका राज्यसभेच्या जागेवरून भांडणं झाल्याची माहिती समोर आहे। त्यांनी बऱ्याच खासदारांनी त्याला दुजोरा दिलेला। असं आहे की आता त्यांचा पक्ष हा इतका छोटा झालेला आहे की तिथे काय चालतं याच्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही। त्याच्यामुळे ते आपापसात भांडो, माऱ्या करो, एकमेकाच्या झिंजा उपटो, एकमेकाचे कॉलर पकडो, त्यांना लखलाभ आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे। असं आहे की नरहरी झिरवळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाइस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.